नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांमागे शिक्षक हा पार्ट आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला एक चित्र दिसत असेल, एक फोटो दिसत असेल। त्या चित्रामध्ये तुम्हाला एक शिक्षिका त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असेल असं चित्र तुम्हाला दिसत असेल। आता विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय, तर इथं बसलेले जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी, शिकवण्यासाठी एक शिक्षक इथं नेमणूक केलेला आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नाही। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे काही आपण गणित पाहणार आहोत आणि ते पण ट्रिकने कसे सोडवता येईल हे आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा तुमच्या समोर आपण या ठिकाणी स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल विद्यार्थ्यांमागे शिक्षक, त्यामधला आपण आज पहिला प्रकार आपण पाहणार आहोत। पहा, त्यामध्ये आपण असं लिहिलेलं आहे या ठिकाणी की बाबा मागे, याचा अर्थ काय, आता बघा विद्यार्थ्यांमागे असू शकते, पुस्तकांमागे असू शकते, शेळ्यांच्या मागे असू शकते, सैनिकांमागे असू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यातला मागे हा जो पहिला प्रकार आहे तो आपण प्रकार पाहणार आहोत। पहा, या मागेवरील, आता पहा हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मागे हा शब्द खूप महत्वाचा शब्द आहे। आपण आता या मागे या शब्दावर आपण काही उदाहरणं पाहणार आहोत। तर पहा, तुमच्या समोर स्लाइडवर पहिलं उदाहरण मी घेऊन आलेलो आहे। सुरुवातीला आपण पहिलं उदाहरण वाचून घेऊ आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू व ट्रिकने सोडवण्याचा पण प्रयत्न करू। पहा, प्रश्न काय म्हणतो, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या, पहा लक्षात घ्या, एकूण संख्या 450 आहे। त्या शाळेत प्रत्येक 14 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे, तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। प्रश्न वाचून घेतला, आता काय करू, प्रश्न समजून घेऊ। प्रश्न काय म्हणला, पहा व्यवस्थित लक्ष द्या। काय म्हणते की बाबा एक शाळा आहे, बरोबर आहे, त्या शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक हे दोघही मिळून हे लक्षात असू द्या, विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची मिळून संख्या किती आहे, एकूण संख्या 450 आहे। म्हणजे याचा अर्थ त्या 450 एकूण जे संख्या आहे त्यामध्ये विद्यार्थी पण आहेत आणि शिक्षक पण आहेत, हे लक्षात असू द्या। त्यानंतर काय सांगितलं, त्या शाळेत प्रत्येक 14 विद्यार्थ्यांमागे, पहा प्रत्येकी 14 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे। म्हणजे प्रत्येक 14 विद्यार्थ्यांचे काय केलेले आहेत, पार्ट केलेले आहेत किंवा गट केलेले आहेत आणि प्रत्येक 14 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नेमणूक केलेली आहे। तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न तुम्हाला समजला असेल। आता या प्रश्नाला जर आपण ट्रिकने सोडवायचा असेल तर आपण कसं सोडवू शकतो, पहा मी काय करणार आहे ते व्यवस्थितरित्या पहा। एकूण शिक्षक व विद्यार्थी यांची एकूण संख्या किती आहे, एकूण संख्या आपल्याला दिलेली आहे 450, ती सुरुवातीला आपण लिहून घेऊ, बरोबर आहे। त्यानंतर पहा भागिले, आता लक्षात घ्या, त्या शाळेत प्रत्येक 14 विद्यार्थ्यांमागे किती शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे, एक शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, 14 विद्यार्थी अधिक 1 म्हणजेच पहा 450 भागिले 14 आणि 1 15, बरोबर आहे। लक्षात आलं, 15 का केलं, कारण 14 विद्यार्थी आणि त्याच्या पाठीमागे एक शिक्षक म्हणून 15 केलं। आता विद्यार्थी मित्रांनो,
आपण काय करू, छेदातल्या संख्येनं अंशाला भागू, म्हणजेच 15 एक 15 आणि 15 त्रिक 45, 0 ला 0. आता उत्तर आपल्याकडे मिळालेलं आहे भागाकार केल्याच्या नंतर 30. परंतु मित्रांनो जे उत्तर मिळालेलं आहे ते उत्तर आपलं नाही. मग तुम्ही म्हणसाल सर आणखीन समोर काय करावं लागते, पहा लक्षात घ्या. हे जे उत्तर मिळालेलं आहे हे उत्तर आता आपल्याला जशास तसं ठेवायचं आहे. मग आपल्याला प्रश्नाकडे जायचं आहे आणि प्रश्नाला पुन्हा परत प्रश्न विचारायचा आहे. काय विचारलास बाबा तू, तर आपल्याला सांगितलेलं आहे की शाळेत शिक्षकांची संख्या किती, शाळेत शिक्षकांची संख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पहा 14 शिक्षकाच्या पाठीमागे किती शिक्षकाची 14 विद्यार्थ्यांमागे किती शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे, एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणून आलेलं जे उत्तर आहे भागाकार केल्याच्या नंतर आपल्याला जे उत्तर मिळालं त्याला गुणिले जेवढे शिक्षक आपल्याला नेमणूक केलेले दिसतील त्यानं आपल्याला गुणायचं आहे. या ठिकाणी एका शिक्षकाची नेमणूक केलेली आहे 14 विद्यार्थ्यांमागे, म्हणून 30 गुणिले 1 30 1 30. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो त्या शाळेमध्ये एकूण शिक्षकांची संख्या किती असेल, 30 असेल. प्रश्न समजला. पण जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिक्षकाच्या ऐवजी जर तुम्हाला विद्यार्थ्यांची संख्या जर विचारण्यात आलेली असती तर तुम्ही काय केलं असतात, काहीच नाही. फक्त या ठिकाणी एक जे आपण 30 गुणिले 1 केला, 1 च्या ऐवजी तुम्ही काय करणार, 14 करणार. म्हणजे 30 गुणिले 14 करा, आलेलं तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात आलं. याच पद्धतीचा प्रश्न आपण आणखीन पाहणार आहोत. आता आपल्याला उत्तर किती मिळालं, 30. हे आपल्याला कुठं दिसत आहे, ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसून येत आहे. प्रश्न तुम्हाला समजला असेल आणि जरी काही डाऊट असतील तर समोरच्या प्रश्नामध्ये नक्कीच तुमचे सर्व डाऊट काय होतील, क्लिअर होतील. पहा आता या ठिकाणी आपण काय केलं, याच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न घेतला. प्रश्न वाचून घेऊ, प्रश्न समजून घेऊ. प्रश्न काय म्हणतो, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 600 आहे. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थी हे दोघही मिसळून या दोघांची टोटल किती आहे, 600. बरोबर आहे. त्या शाळेत प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे. म्हणजे प्रत्येक 20 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एका शिक्षकाची काय केलेली आहे, नेमणूक केलेली आहे. तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न समजला. मग आपण काय करतो, उत्तर तुम्हाला माहित आहे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांची जी टोटल आपल्याला संख्या दिलेली आहे, एकूण संख्या दिलेली आहे ते किती आहे, 600. म्हणून 600 आपण लिहून घेऊ भागिले प्रत्येक 20 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एका शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. म्हणून 20 अधिक 1 असं आपण करून घेऊ. याचा अर्थ 600 भागिले 21. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 21 न जर तुम्ही 600 ला भागलात, भागाकार तुम्ही करून पाहू शकता. 21 न जर तुम्ही 600 ला भागलात तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर येणार 28 भागिले पहा 28.5. म्हणजेच आपण त्याला 29 पण म्हणू शकतो. कारण तुम्हाला माहित आहे पॉइंटच्या नंतर 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल किंवा आली असेल तर त्याला आपण या ठिकाणी 28 दिसत असेल तर त्यामध्ये आपण 1 मिळून 29 पण बनवू शकतो. पण तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑप्शन मध्ये जे उत्तर असतील ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर आपलं फायनल आहे का, सध्या नाही. का बरं,
तुम्हाला माहित आहे आपल्याला काय काढायला सांगितलं, आपल्याला शिक्षकांची संख्या काढायला सांगितलेली आहे। मग आता आपण काय करू, आलेलं उत्तर या ठिकाणी जशास तसं लिहू, म्हणजेच 28.5 किंवा 29 गुणिले, म्हणजे गुणिले, आता शिक्षकांची संख्या सांगितली तर 20 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे किती शिक्षकाची नेमणूक केली, एक शिक्षक, आणि बरोबर याचा अर्थ 28.5 गुणिले 1 असं बी करू शकता किंवा 29 गुणिले 1 असं बी करू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येला 1 न जर गुणला तर उत्तर काय येणार, तेच येणार, म्हणजे 28.5 किंवा 29। आता ऑप्शन मध्ये जे उत्तर असेल या दोघांपैकी त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता, आणि आपण ऑप्शन मध्ये दोन्ही उत्तर घेतलेले आहेत म्हणून आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये हे उत्तर दिसून येते। लक्षात आलं? प्रश्न समजून घ्या, तुम्हाला जर प्रश्न समजला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर काढता येते, ते पण ट्रिकने आणि लवकरात लवकर। आलं लक्षात? आता समोरचा प्रश्न पहा, याच पद्धतीचा प्रश्न काय म्हणतो वाचून घेऊ। एका शाळेत पहा विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 720 आहे, म्हणजे याचा अर्थ या 720 मध्ये काही विद्यार्थी पण आहेत आणि काही शिक्षक पण आहेत। लक्षात आलं? काही विद्यार्थी पण आहेत आणि काही शिक्षक पण आहेत। मग 720 विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघं मिसळून 720 अशी संख्या आलेली आहे। त्या शाळेत प्रत्येकी 18 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे, तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मग आता तुम्हाला माहित झालेला आहे एकूण संख्या आपल्याला किती दिली, 720, त्याला लिहा, बरोबर आहे, भागिले किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षकाची नेमणूक केली, 18 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नेमणूक केली, म्हणून आपण 18 अधिक 1 केलेलं आहे। मग आता 720 भागिले 18 आणि 1 होतात 19, आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही 19 न 720 ला भागता तेव्हा उत्तर तुमच्याकडे मिळते 37.8 किंवा 38। आता हे का आलं, 38 मी का घेतलं हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला आता सांगायची आवश्यकता पडणार नाही। पण मिळालेलं उत्तर आपलं फायनल उत्तर आहे का, नाही। मग काय करणार, आपल्याला कशाची संख्या काढायला सांगितली, शिक्षकांची। मग शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांमागे किंवा प्रत्येक 18 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे, म्हणून आलेलं उत्तर या ठिकाणी आपण लिहू 37.8 किंवा 38 आणि गुणिले काय करू, 1 का, कारण एक शिक्षक आहे म्हणून 1, 2 शिक्षक असतील तर 2, 3 शिक्षक असतील तर 3। लक्षात आलं? मग कोणत्याही संख्येला तुम्ही 1 न गुणलात तर उत्तर तेच येणार, म्हणून 37.8 किंवा 38 1 38 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 37.8 किंवा 38, आणि विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसून येत आहे। आता विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांच्या ऐवजी जर तुम्हाला विद्यार्थ्यांची संख्या सांगितली असती काढायला तर तुम्ही काय केलं असतात, तर फक्त या 1 च्या जागे तुम्हाला फक्त काय घ्यायचं आहे, 18, आणि 38 ला 18 न गुणा किंवा 37.8 ला 18 न गुणा, आणि जे उत्तर तुम्हाला येईल तेच तुमचं फायनल उत्तर असेल। लक्षात असू द्या। यानंतर अशाच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ, म्हणजे तुमचे जे काही उरले सुरले जे काही डाऊट असतील ते लवकरात लवकर क्लिअर होऊन जातील, तसे तुम्हाला डाऊट नसतील अशी मी आशा तुमच्याकडून बाळगतो, बरोबर आहे। आता पहा प्रश्न काय म्हणतो, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 525
आहे त्या शाळेत प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे, तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता शिक्षकांची संख्या विचारण्यात आली. आता मित्रांनो, विद्यार्थी व शिक्षक या दोघांची जी संख्या दिलेली आहे, या दोघांना मिळून जी संख्या दिलेली आहे, टोटल संख्या दिलेली आहे ती किती आहे? 525 आहे. बरोबर आहे. आता भागिले प्रत्येक 25 विद्यार्थ्यांमागे किती शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे? एका शिक्षकाची. म्हणून 25 विद्यार्थी अधिक 1 शिक्षक. बरोबर आहे. 525 भागिले 25 आणि 1 होतात 26. आलं लक्षात? आता 26 न जर 525 ला तुम्ही भागलात तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर तुमच्याकडे येणार 20.1 किंवा तुम्ही त्याला 20 पण म्हणू शकता. लक्षात आलं? कारण पॉइंटच्या समोर जो अंक येतो तो 5 किंवा 5 पेक्षा जर मोठा असेल तर आपण या पॉइंटच्या डाव्या साईडला जी संख्या असते त्यामध्ये 1 आपण मिळवतो, पण या ठिकाणी पॉइंटच्या नंतर उजव्या साईडला 1 आहे, याचा अर्थ तो 5 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण याला 20.1 पण म्हणू शकतो किंवा डायरेक्टली 20 पण म्हणू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे हे उत्तर आपलं फायनल उत्तर आहे का? हो नाही. मग काय करणार? तुम्हाला माहित आहे, जे उत्तर आपल्याला मिळालं त्याला आपण जशास तसं लिहू, म्हणजेच 20.1 किंवा 20 आणि गुणिले शिक्षकांची संख्या, शिक्षक 1 आहे म्हणून 1 आणि कोणत्याही संख्येला 1 न जर गुणला तर उत्तर तुम्हाला तेवढंच मिळणार आहे, म्हणून 20.1 किंवा 20 विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 20.1 किंवा 20 आणि ते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 20.1 आपल्याला या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिसत नाही, मग आपण काय करणार? 20 लिहिणार, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असेल. आणि आता शिक्षकाच्या ऐवजी जर आपल्याला काय केलं असतं, आपल्याला शिक्षकांच्या ऐवजी जर विद्यार्थ्यांची संख्या काढायला सांगितलं असतं तर काय केलं असतं बरं आपण? आता 20 आहे, मग काय करणार? चला मग आपण काय करणार? 20 गुणिले विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजेच 25 दोन्ही 50, 25 दोन्ही 50 आणि 0 ला 0 म्हणजे विद्यार्थी किती असतील? 500 असतील. लक्षात आलं? 500 असतील. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या, हे तुम्हाला लक्षात ठेवणं. हे काय आहे? ऑप्शनल आहे. हे आपल्याला आता विचारलं का? नाही. आपल्याला काय विचारलं तर शिक्षकांची संख्या ती आपण काढलेली आहे. बरोबर आहे. लक्षात असू द्या, ऑप्शन मध्ये आपल्याला 20 सांगितलं म्हणून आपण 20 ला सिलेक्ट केलं, परंतु भागल्याच्या नंतर उत्तर किती येते? 20.1 येते. आता ऑप्शन मध्ये जे असेल ते तुम्ही योग्य आहे असं समजू शकता. लक्षात आलं? समोर पहा. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमचे डाऊट सहसा तर क्लिअर झाले असतील आणि जरी झाले नसतील तरी आपण त्याला पूर्णतः क्लिअर करून घेऊ. पहा प्रश्न काय म्हणतो? एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या, विद्यार्थी व शिक्षक हे दोघंही मिळून त्या शाळेमध्ये एकूण किती आहेत? 480 आहेत. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे, तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आलं लक्षात? मग आता एकूण संख्या किती दिली? 480 दिली, भागिले प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आली, म्हणून 16 अधिक 1 आपण असं करून घेतलो. 480 भागिले 16 आणि 1 होतात 17. आता 17 न जर विद्यार्थी मित्रांनो 480 ला आपण भागलं तर उत्तर किती येईल? मग उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो 28.2 किंवा 28. तुम्ही म्हणाल सर 28 का बरं? तुम्हाला माहित आहे पॉइंटच्या नंतर 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक असेल तर आपण डाव्या साईडला जी संख्या आहे त्यामध्ये 1 मिळवतो. बरोबर आहे.
आणि जर पॉइंटच्या नंतर 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या नसेल म्हणजेच 5 पेक्षा लहान संख्या असेल तर त्याला आपण सोडून पण देऊ शकतो. आता ऑप्शन मध्ये जे आहे ते तुम्ही योग्य उत्तर आहे असं ठरवू शकता. पण हे उत्तर आहे का तुमचं फायनल? नाही. काय करायचं? नेहमीप्रमाणे 28.2 किंवा 28 गुणिले 16 विद्यार्थ्यांमागे किती शिक्षकाची नेमणूक केली? एका शिक्षकाची, म्हणून गुणिले 1. याचा अर्थ 28.21 28.2 किंवा 28 28. आता या दोघांपैकी ऑप्शन मध्ये आपल्याला 28 दिसत आहे म्हणून आपण 28 ला काय करू? सिलेक्ट करू. लक्षात आलं? ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले तर अशा पद्धतीच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही गवसणी घालणार आहात आणि अशा प्रश्नांचे प्रत्येक उत्तर तुम्ही सहजरित्या काढू शकता. पहा समोर. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडं प्रश्नाला आपण काय केलं? प्रश्नाला आपण बदललं, म्हणजे थोडं चेंज केलं. मग आता चेंज केल्यावर आपल्याला घाबरायचं कारण नाही. लक्षात असू द्या, बिलकुल घाबरायचं कारण नाही. पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे वाचून घेऊ आणि त्याला सॉल्व्ह करू. आता काय प्रश्न काय म्हणतो? एका शाळेत 25 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक व 2 शिपाई आहेत. आता शिपाई म्हणजे तुम्हाला माहित आहेत, बरोबर आहे? लक्षात असू द्या, 2 शिपाई आहेत. जर त्या शाळेत एकूण 360 जण, हे लक्षात असू द्या, जण 360 जण असतील तर त्या शाळेतील शिक्षकांची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिलं समजून घेऊ. यापूर्वी आपण जे काही प्रश्न पाहिलो त्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त 2 व्यक्ती दिसले, एक म्हणजे विद्यार्थी आणि दुसरे म्हणजे शिक्षक. पण या ठिकाणी आपल्याला 3 कॅन्डिडेट म्हणा किंवा 3 आपल्याला पर्सन दिसत आहेत, व्यक्ती दिसत आहेत. एक म्हणजे विद्यार्थी, दुसरे म्हणजे शिक्षक आणि तिसरे म्हणजे शिपाई, बरोबर आहे? आणि विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई या सर्वांना मिळून त्या शाळेमध्ये टोटल किती आहे? 360 आहे. म्हणून आपण सुरुवातीला 360 असं लिहून घेऊ. लक्षात आलं? आता 360 लिहून घेतल्याच्या नंतर विद्यार्थी 25 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 3 शिक्षक आणि 2 शिपाई. लक्षात आलं? मग सगळ्यांची टोटल करून घेऊ. 25 आणि 3 28, 28 आणि 2 30, भागिले आपण 30 लिहून टाकू. डायरेक्ट काय करू? डायरेक्ट 30 लिहून टाकू. मग तुम्हाला माहित आहे, बस विषय संपला. पहिलं जे होतं तेच करणार. काय? 0 0 कॅन्सल. मग 3 न 36 ला भागा, उत्तर येणार 12, कारण 12 त्र्यांग 36. पण आलेलं उत्तर आपलं आहे का? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. सांगतोय ना, बिलकुल नाही. मग काय? तुम्हाला माहित आहे, आलेलं उत्तर लिहा गुणिले कशाची संख्या काढायला सांगितली? शिक्षकाची सांगितली. मग शिक्षक पहा किती आहेत? 3, म्हणून 3 न गुणा, 12 त्र्यांग 36. तुम्हाला शिक्षक किती मिळाले? शिक्षक किती मिळाले? 36 मिळालेले आहेत. ते आपल्याला कुठं दिसत आहे? ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिपायाची संख्या काढायला सांगितली असती तर तुम्ही काय केलं असतं? 12 गुणिले 2 केलं असतं, कारण 2 शिपाई असं सांगितलेले आहेत. मग 12 गुणिले 2, 12 दोन्ही 24. 24 तुम्हाला काय मिळाले? शिपाई मिळाले, शिपाई मिळाले. लक्षात आलं? आता तुम्हाला ज्याची संख्या काढायला सांगितली तुम्ही त्याची संख्या सहजरित्या काढू शकता. लक्षात आलं? आता सिंपल आहे. याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू. समोर पहा, प्रश्न काय म्हणतो पहा. काय म्हणतो प्रश्न? एका शाळेत 30 विद्यार्थ्यांमागे, पहा 30 विद्यार्थ्यांमागे 4 शिक्षक व 3 शिपाई आहेत. जर त्या शाळेत एकूण 495 जण असतील तर त्या शाळेतील शिक्षकांची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे.
आता पहा, टोटल विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई या सर्वांची संख्या त्या शाळेमध्ये सर्वांना मिळून त्या शाळेमध्ये किती जण आहेत? 495 जण आहेत. बरोबर आहे. भागिले 30 विद्यार्थ्यांमागे 4 शिक्षक. बरोबर आहे. 30 विद्यार्थ्यांमागे 4 शिक्षक आणि 3 शिपाई म्हणून 30 अधिक 4 किती होतात? 34. 34 आणि 3 किती होतात? 37. किती होतात? 37. भागिले आपण 37 करून घेऊ. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 495 ला 37 न जर भागलो तर उत्तर किती मिळणार हे लक्षात असू द्या. उत्तर आपल्याला किती मिळणार? तर उत्तर आपल्याला मिळणार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 13.3. किती मिळणार? 13.3 मिळणार. मग आता लक्षात असू द्या, 13.3 मिळणार याला आपण असं बी म्हणू शकतो, 13 बी म्हणू शकतो. का बरं 13 म्हणू शकतो? कारण तुम्हाला माहित आहे पॉइंटच्या नंतर 5 पेक्षा लहान संख्या आहे. लक्षात आलं. मग आता काय करणार? तुम्हाला माहित आहे मिळालेलं उत्तर जे आहे ते उत्तर आपलं योग्य उत्तर आहे का? नाही. काय करावं लागते माहित आहे तुम्हाला? जे आलेलं उत्तर आहे ते उत्तर खाली लिहा. 13.3 किंवा 13 आणि गुणिले काय विचारलं? शिक्षकांची संख्या विचारलेली आहे. शिक्षक किती आहेत? 4 आहेत. म्हणून गुणिले 4 करा. आलं लक्षात? मग आता विद्यार्थी मित्रांनो, 13 1 13, 13 2 26, 13 1 51, सॉरी 13 1 13, 13 2 26, 13 1 39, 13 चौक 52. 13 चौक 52 हे लक्षात असू दे. आता 13 चौक 52. मग या ठिकाणी आपल्याला 52 हा ऑप्शन मध्ये कुठंच दिसत नाही. 52 हा ऑप्शन मध्ये आपल्याला कुठंच दिसत नाही. मग तुम्ही म्हणसाल सर, लक्षात असू द्या, तुम्ही म्हणसाल सर कसं झालं? हा ठीक आहे, आपण याचा बी गुणाकार करून पाहू. 13.3 गुणिले 4. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 त्रिकम 12, 12 ला 2, हातचे 1, परत 4 त्रिकम 12, 12 आणि हातचे 1 13, 13 ला 3, परत हातचे 1, 4 1 4, 4 आणि 1 5, 4 आणि 1 5. 1 नंतर दशांश जर दिला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर येते 53.2. पहा 53.2 बरोबर आहे. पण तुम्ही म्हणसाल सर 53.2 पण आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत नाही की? हो राजा, 53.2 दिसत नाही, पण पॉइंटच्या नंतर 5 पेक्षा लहान संख्या आली म्हणून तू 53 पण लिहू शकतोस. हे पण तुला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे तुझं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. लक्षात असू दे. आता तुम्हाला ऑप्शन मध्ये जे उत्तर देईल ते तुम्ही काढू शकता, ते तुम्ही योग्य आहे असं समजू शकता. समोर पहा, याच पद्धतीचा प्रश्न पहा. प्रश्न काय म्हणतो? एका शाळेत 20 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक व 1 शिपाई आहेत. जर त्या शाळेत एकूण 276 जण असतील तर त्या शाळेतील शिक्षकांची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता पहा, एकूण संख्या किती आहे? 276 आहे. बरोबर आहे. भागिले 20 विद्यार्थी, 2 शिक्षक, 1 शिपाई, 20 आणि 2 22, 22 आणि 1 होतात 23. आता 23 न 276 ला आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो? भागू. काय करू? भागू. पहा आता आपण काय करू? 23 न विद्यार्थी मित्रांनो आपण कितीला भागणार आहोत? 23 न 276 ला आपण भागून घेऊ. बरोबर आहे. मग आता 23 न जर 276 ला भागलं तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर आपल्याला मिळते 12. किती मिळते? 12 मिळते. किती उत्तर मिळते? 12 हे उत्तर मिळते. आता मिळालेलं उत्तर आपलं योग्य आहे? नाही नाही नाही.
योग्य नाही. मग काय करावं लागते तुम्हाला माहित आहे. मिळालेलं उत्तर खाली लिहा. कोणाची संख्या काढायला सांगितली? शिक्षकांची संख्या काढायला सांगितली म्हणून गुणिले. शिक्षक किती आहेत? 2 आहेत म्हणून या ठिकाणी 2 लिहा आणि 12 दोन्ही 24 हे आपल्याला उत्तर मिळालं. शिक्षक किती असतील त्या शाळेमध्ये किंवा शिक्षकांची संख्या किती असेल तर 24 असेल. ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसून येते. लक्षात आलं? समजलं? पहा, जर समजा तुम्हाला शिपायांची संख्या सांगितली असती तर गुणिले 1 केला असतात. म्हणजेच 12 गुणिले 1 12 1 12. 12 काय आहेत? शिपाई. 24 काय आहेत? शिक्षक आहेत. लक्षात असू द्या. समजलं? त्यानंतर पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो? एका शाळेत 40 विद्यार्थ्यांमागे 5 शिक्षक व 2 शिपाई आहेत. जर त्या शाळेत एकूण 378 जण असतील तर त्या शाळेतील शिक्षकांची संख्या काढा. आता विद्यार्थी, शिक्षक व शिपाई हे सगळे जण मिळून किती आहेत? 378 आहेत. बरोबर आहे. भागिले सर्वांची बेरीज करू आपण. 40 आणि 5 45, 45 आणि 2 47. म्हणजे 47 ना आपल्याला काय करावं लागेल? 47 ना आपल्याला 378 ला काय करावं लागेल? भागावं लागेल. बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 47 न जर आपण 378 या संख्येला भागलं तर उत्तर आपल्याकडे मिळते 8.0. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो 8 आपल्याला असं उत्तर मिळते. मग आता मिळालेलं जे उत्तर आहे ते आपले योग्य उत्तर आहे. आपल्याला पाहिजे ते उत्तर आहे का? नाही नाही नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला जे उत्तर मिळालं 8 त्याला घ्यावं लागेल गुणिले काय काढायला सांगितलं? शिक्षकांची संख्या काढायला सांगितली. शिक्षकांची संख्या या ठिकाणी किती दिलेली आहे? 5 म्हणून गुणिले 5 करा. याचा अर्थ 8 पंचे 40. त्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या किती आहे? शिक्षकांची संख्या किती आहे? 40. ते आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसून येत आहे. पण जर शिपायाची संख्या विचारली असती तर मग 8 गुणिले शिपाई किती दिलेले आहेत? तर 2 दिलेले आहेत म्हणून 8 दोन्ही 16. 16 आपल्याला काय आहेत? त्या शाळेमध्ये शिपाई आहेत. शिपाई आहेत. लक्षात असू द्या. प्रश्न काही जरी विचारला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू. प्रश्न व्यवस्थित समजून घेऊ. एका शाळेत 15 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक व 2 शिपाई आहेत. जर त्या शाळेत एकूण 360 जण असतील तर त्या शाळेतील शिक्षकांची संख्या किती? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता एकूण संख्या 360 भागिले 15 आणि 3 18. 18 आणि 2 20. बरोबर आहे. मग 0 0 काय झाला? कटला. 2 न जर 36 ला भागलं तर उत्तर किती येते? 18. 18 दोन्ही पहा. बे 1 बे 1 उरला. बे 8 16. उत्तर किती आलं? 18. पण हे मिळालेलं जे उत्तर आहे ते उत्तर आपलं योग्य उत्तर आहे का विद्यार्थी मित्रांनो? बिलकुल नाही. मग काय करावं लागते? 18 ला आपण खाली घेऊ गुणिले कशाची संख्या सांगितली? शाळेच्या शिक्षकांची. म्हणजे त्या शाळेमध्ये किती शिक्षक आहे ते विचारले. मग शिक्षकांची संख्या आपल्याला किती दिली? 3. म्हणून 18 ला आपण काय करू? 3 न गुणू. मग आता 18 1 18. 18 दोन्ही 36. 18 त्रिक 54. 18 त्रिक 54. या ठिकाणी 54 असं उत्तर आपल्याला आलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑप्शन मध्ये 54 हे उत्तर दिसत नाही. तर त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला इथं मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी 36 नसून काय आहे? 54 आहे. हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. लक्षात आलं? म्हणजे शिक्षकांची संख्या किती? 54. पण जर समजा आपल्याला शिपायांची संख्या विचारली असती तर आपल्याला शिपायांची संख्या विचारली असती तर 18 गुणिले आपण काय केलो असतो? 2 केलो असतो. म्हणजेच 18 दोन्ही 36. आता या ठिकाणी 36 जे होतं ते आपण शिपायाचं आहे असं धरायला काही हरकत नाही. शिक्षक किती मिळाले? 54 मिळाले. आणि शिपाई किती मिळाले? 36 मिळाले. हे लक्षात असू द्या. शिपाई
आलं लक्षात? प्रश्न काही बी विचारू द्या, तुम्ही उत्तर काढता आलं पाहिजे तुम्हाला आणि ह्याच ट्रिकनं जर तुम्ही गेलात तर लवकरात लवकर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जाता जाता मात्र तुम्हाला एवढंच सांगेल की आपल्या माय करियर अकॅडमीचे जे काही सर्व आपले सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या सर्व प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, जॉईन करून घ्या. आपले जे YouTube चॅनल आहे त्याला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला पण प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर आपण टेलिग्रामवर पण चॅनल क्रिएट केलेला आहे माय करियर अकॅडमीच्याच नावाने, त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण त्या ठिकाणी आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आपलं इन्स्टावर सुद्धा माय करियर अकॅडमीच्या नावाने पेज आहे, त्या ठिकाणी फॉलो करा. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या माय करियर अकॅडमीच्या नावाने ऍप लॉन्च केलेला आहे, ऍप ओपन केलेला आहे. त्या ऍपला लवकरात लवकर डाउनलोड करा, कारण लवकरच आपण सर्व विषयांची अत्यंत कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये आपण बॅचेस घेऊन येत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तात्पुरतं इथंच थांबेल. धन्यवाद.